श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे 21 मार्च ते 10 एप्रिल. आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनाची अत्यंत सुंदर अशी सेवा करायची आहे. गेल्या गुरुवारी देखील याचा व्हिडिओ आलेला आहे, तो बऱ्याच जणांनी पाहिलेला नाहीये. आज अजून काही वेगळ्या सेवा देणार आहे, ज्या सेवांमुळे आपल्या आयुष्याचे कल्याण होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये अर्थातच जे काही दैनंदिन जीवनामध्ये समस्या असतात त्या दूर होण्यास आपल्यासाठी मदत होईल. तर उद्या आहे 21 मार्च, वार आहे गुरुवार आणि 10 एप्रिलला आहे प्रकट दिन. तर आपल्याला या दिवसांमध्ये काही सेवा करायच्या आहेत. नित्य नियमानं किंवा संकल्प करून किंवा विना संकल्प करता सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. फक्त 5 मिनिटाचा वेळ देऊन तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. 4 ते 5 सेवा देणार आहे आपल्या केंद्रामधल्याच, त्यातली कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता. आणि या सेवेचं फळ म्हणाल तर प्रत्येक गोष्ट फळासाठी किंवा अपेक्षेसाठी करू नका. तर काही सेवा फक्त स्वामींसाठी करा, की स्वामी या सेवा मी फक्त आणि फक्त महाराज तुमच्यासाठी करत आहे, मला खूप आहे, माझ्याकडे सगळं काही भरपूर आहे असं म्हणूनही करू शकता. किंवा तुमची काही अपेक्षा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवासुद्धा करू शकता. मात्र जर मध्ये पिरियड आले, सूतक आले तर तुम्हाला थांबावं लागेल. ती पुढे तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता. सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान. उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. पाण्याचा एक ग्लास भरून घ्यायचा आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. एक वेळ तुम्हाला निश्चित करून घ्यायची आहे की या वेळेत मी दररोज सेवा करेन. मग ती वेळ सकाळची असू शकते, संध्याकाळची असू शकते किंवा रात्रीची असू शकते. फक्त 12 ते 12:30 या काळामध्ये तुम्ही या सेवा करू नका, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ मानला जातो. ही वेळ सोडून तुम्ही अगदी कधीही, याला कोणतेही नियम अटी नाहीत की तुम्ही जेवला आहात मग कसं बसू वगैरे काही नाही. फक्त मांसाहार करून शक्यतो म्हणण्यापेक्षा बसूच नका. संकल्पयुक्त सेवेचा तो नियम आहे की मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे. तर उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा झाली, सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणा. मोजून 10 मिनिट तुम्हाला लागतील आणि ते पाणी सर्वांनी प्या. तुमची जी काही इच्छा असेल, जर संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही ही सेवा करण्याच्या आधी हातामध्ये पाणी घ्या, अक्षता घ्या, फुलं घ्या आणि संकल्प करा की मी, आता समजा माझं नाव आहे सुनेत्रा, गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर गोत्र काश्यप, दिनांक, तुमचं राहण्याचं ठिकाण आणि तुमची इच्छा बोलायची आणि ते पाणी तांबणामध्ये सोडायचं. ते पाणी नंतर झाडाला घालायचं. एकच दिवशी, पहिल्या दिवशी संकल्प करायचा. एकदा संकल्प केला की आपण त्या सेवेला बांधील होतो. ती सेवा करावी, शक्यतो चुकवू नये. अडचणी सांगून येत नाहीत, त्यामुळे जर काही अडचण आली तर तुम्ही एखादा दिवस थांबलात तरी महाराज आपल्या आईसारखे आहेत, आपली माऊली आहेत, आपल्यावर ते रागवणार नाहीत. तर पहिली सेवा आहे, तुम्हाला रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. 11 वेळा जमत नसेल, फक्त 1 वेळा म्हटलात तरीही चालेल. आणि ते जे पाणी आहे ते सर्वांनी घरात तीर्थ म्हणून प्यावयाचे आहे. जी लहान मुले हट्टी असतात, त्रास देतात किंवा आपला पती आपल्याला त्रास देतो, सासू सासरे, दीर जावा, असे प्रत्येक घरामध्ये एक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी ही जी सेवा आहे ती उत्तमात उत्तम काम करेल. दुसरी गोष्ट म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्र. ज्या स्तोत्राच्या नावामध्येच उल्लेख आहे, घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. म्हणजे कितीही मोठे आपल्यावर कष्ट असू दे, घोर कष्ट आपल्या आयुष्यात चालू असू दे, तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्र फक्त 11 वेळा रोज म्हणायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटाचं हे स्तोत्र आहे. एकूण 10 मिनिट तुम्हाला लागतील 11 वेळा म्हणायला. ही सुद्धा सेवा तुम्ही उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत घोर कष्टोद्धारणची सेवा तुम्ही करू शकता. अत्यंत सुंदर अशी सेवा आहे. मी स्वतः सध्या ती करत आहे, घोर कष्टोद्धारण स्तोत्र. मात्र मी म्हणत नाहीये, मी ऐकत आहे. तुम्ही म्हणू पण शकता, ऐकू पण शकता. 11 वेळा तुम्हाला ही सेवा करायची आहे. देवापुढे बसून करू शकता, ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता, खुर्चीवर बसून करू शकता. ह्याला कुठलेही नियम अटी बंधन नाही आहेत. ब्रह्मचर्य पाळण्याची कोणत्याही या सेवांना गरज नाही आहे. तुम्ही अगदी मनात काहीही न आणता, कारण नियम अटी जितक्या लावू तितकीच सेवा कमी केली जाते. म्हणून मनाशी फक्त संकल्प करा की मी या सेवा करणारच आहे आणि या सेवा करत जावा. पुढची सेवा आहे दररोज 1, 3, 5 किंवा 11 माळी जप करणे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला 1, 3, 5, 7, 11 माळी किंवा 108 माळी तुमची कॅपॅसिटी असेल 1 तास वगैरे बसण्याची तर 108 माळी केल्यात तर उत्तम होईल. अन्यथा किमान 11 माळी रोज तुम्ही ही सेवा करू शकता गुरुवारपासून 10 एप्रिलपर्यंत. मध्ये अडचण जरी आली तरी तुम्ही रोज 1008 वेळा किंवा 108 वेळा बोटावर मोजून नामस्मरण करू शकता. या सेवेला कोणताही खंड पडणार नाही. उद्यापासून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र सारामृत हा आपल्या सेवेमधला म्हणजे स्वामी सेवेचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे उद्यापासून गुरुचरित्र सारामृताचे 1 मांडी पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत जितके होतील तितके, असं काही नाही आहे. मध्ये पिरियड आला सुतकाला ते सेवा तुम्ही खंड पाडू शकता आणि नंतर तुम्ही 2-2 वेळा वाचून ही सेवा पूर्ण करू शकता किंवा एकदा वाचन केलं तरीही चालेल. 4 दिवस खंड पडला तरी काही हरकत नाही. आता तुम्ही ऑफिशियल आहात ताई, आम्हाला एवढ्या मोठ्या सेवा कोणत्याच जमणार नाही आहेत, काहीही हरकत नाही आहे. तुम्ही फक्त 1 माळ रोज श्री स्वामी समर्थांची करा. 1 माळीला फक्त 2.5 मिनिट सुद्धा लागत नाहीत. 1 माळ करा आणि मनात दिवसभर जेव्हा तुम्ही मोकळे असता किंवा तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात तेव्हा फक्त नामस्मरण करा. ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. कारण स्वामी स्वतः सांगतात संसार परमार्थ सगळं काही बघून आपल्याला सेवा करायची आहेत. सगळं काही सोडून मुलं बाळ नोकरी धंदा सगळं काही सोडून जर आपण देवासमोर बसून राहू तर आपल्याला आपलं पोट भरणं अशक्य होईल. त्यामुळं अखंड नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा मी आज तुम्हाला देते की चालता उठता बसता फिरता कुठेही काहीही करताय तुम्ही मनात श्री स्वामी समर्थ चालू ठेवायचं. ज्याला श्वासागणित जप म्हणतात. श्वास बाहेर काढताना स्वामी समर्थ, श्वास आत घेताना श्री स्वामी समर्थ असा जर जप कराल तर मोठ्यात मोठ्या दुःखांशी तुम्ही आयुष्यात सामना करू शकाल. मी असा दावा करणार नाही की हे केल्यानं तुमच्या आयुष्यात दुःखच येणार नाही, मात्र त्या दुःखाची तीव्रता कमी होईल. ते दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. म्हणून सगळ्यात मोठी आणि उच्च कोटीची सेवा आहे अखंड नामस्मरण. 21 अध्याय नका वाचू कारण त्याला खरोखर 1 तास लागतो. ज्यांना वेळ नाही, ज्या माझ्या महिला लोकल पकडतात सकाळच्या 7ची मला मेसेज येतात की ताई मी सकाळी 7ला जातो, स्वयंपाक वगैरे करून ते रात्री 10ला येतो, सांगा अशा महिलांनी या सेवा कशा करायच्या. त्यामुळे मोठ्या सेवांमध्ये अडकलंच पाहिजे किंवा स्वामींना तेच हवं आहे असं बिलकुलही नाही आहे. स्वामींना फक्त त्यांची आठवण काढा, माणसामधला देव शोधा. माणसांना दिवसभरात कुणालाही तुमच्या मदतीची गरज आहे लगेच हात पुढं करा. मुक्या जनावरांवर प्रेम करा. गाई असेल, कुत्रं असेल, मुकी जनावरं असतील, चिमणी असतील त्यांना पाणी दाणे ठेवा. कुणीही उपाशी दिसलं त्याला तुम्ही पोटभर जेवू घाला. या आहेत खऱ्या स्वामी सेवा आणि हीच खरी सेवा आहे. मानव सेवा आणि मानवाने मानवाला खुश ठेवणे हीच खरी सेवा आहे. आणि कायम नम्रतेनं वागण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा कुणाकडून जास्त ठेवू नका. अपेक्षांचं उत्तर असतं दुःख. त्यामुळं बघा एक मोठी सेवा तुम्हाला आज दिलेली आहे. लाखात एक सेवा अखंड नामस्मरण. चालता उठता बसता आंघोळ करताना तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, ऑफिसमध्ये काम करत असाल, आज तुमच्या जॉब चालू राहू दे. श्री स्वामी समर्थ बास, काही करायचं नाहीये. करून बघा आणि याचे रिझल्ट मला सांगा. आणि फक्त प्रकट दिन आला आहे म्हणून नाही तर ही सेवा तुम्ही आयुष्यभर करू शकता. श्वासागणित जप ज्याला म्हणतात तो जप अत्यंत आपल्याला आयुष्यात पुढे नेतो, शांत करतो, शांतपणे जगायला शिकवतो. करून बघा, स्वतः अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.